नमस्कार फ्रेंड, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 85 आर्टिकल 85 या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत. हे कलम संसदेच्या कामकाजाचे नियोजन, अधिवेशने बोलावणे आणि लोकसभा बरखास्त करण्याच्या अधिकारांशी संबंधित आहे. हे कलम संसदीय लोकशाहीत सरकार आणि संसद यांच्यातील कार्यात्मक संबंध ठरवते. तर या कलमाचे सविस्तर विश्लेषण पाहूया. या कलमाचे नाव आहे सेशन ऑफ पार्लिमेंट प्रोगोरेशन अँड डिझोल्युशन. काय म्हटलेलं आहे? संसदेचे अधिवेशने, सत्र समाप्ती व विसर्जन हे या कलमाचं नाव आहे. तर व्याख्या काय आहे? 85 मध्ये काय तरतूद आहे? तर राष्ट्रपती वेळोवेळी सदस्यांच्या प्रत्येक सभागृहास अशा वेळी किंवा अशा ठिकाणी जे त्यांना योग्य वाटेल बैठकीसाठी बोलवतील, परंतु एका सत्राच्या शेवटच्या बैठकीत किंवा पुढील सत्राच्या पहिल्या बैठकीसाठी निश्चित केलेल्या दिनांकात 6 महिन्यांचे अंतर नसावे. काय म्हटलेलं आहे? 85 मध्ये राष्ट्रपती वेळोवेळी सदस्याच्या प्रत्येक सभागृहास अशा वेळी अशा ठिकाणी जे त्यांना योग्य वाटेल तिथे बैठकीसाठी बोलवतील, परंतु एका सत्राच्या शेवटच्या बैठकीत किंवा आणि पुढील सत्राच्या पहिल्या बैठकीसाठी निश्चित केलेल्या दिनांकात 6 महिन्यांचे अंतर नसावे. तर 85(2) मध्ये काय तरतूद आहे? राष्ट्रपती वेळोवेळी मधील सभागृहांची किंवा कोणत्याही एका सभागृहाची सत्र समाप्ती करू शकतील. काय? सत्र समाप्ती प्रोरोगेशन करू शकतील. मध्ये काय? लोकसभा विसर्जित डिझोल्युशन करू शकतील. काय म्हटलेलं आहे? 85(2) मध्ये राष्ट्रपती वेळोवेळी सभागृहाची किंवा कोणत्याही एका सभागृहाची सत्र समाप्ती करू शकतील. मध्ये दिलेलं आहे की लोकसभा विसर्जित डिझोल्युशन करू शकतील. ते कलम सोप्या शब्दात समजून घेऊया. या कलमाचे मुख्य 3 भाग आहेत. अधिवेशने, सेशन्स. संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त खंड पडता कामा नये. भारतात साधारणपणे पावसाळी, हिवाळी आणि अर्धसंकल्पीय अशी 3 अधिवेशनं होतात. काय आहे? तर 3 मुख्य भाग आहेत या कलमाचे. पहिला आहे अधिवेशने. संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. 2 अधिवेशनामध्ये 2 महिन्यांपैकी 6 महिन्यांपैकी जास्त खंड पडता कामा नये. भारतात साधारणपणे पावसाळी, हिवाळी आणि अर्धसंकल्पीय अशी 3 अधिवेशनं होतात. पुढे आहे सत्र समाप्ती, प्रोरोगेशन. अधिवेशनाचे काम संपल्यानंतर ते सत्र अधिकृतपणे बंद करणे. तिसरा आहे विसर्जन, डिझोल्युशन. फक्त लोकसभा विसर्जित केली जाते. राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. यामुळे नवीन निवडणुकांचा मार्ग मोकळा होतो. या कलमाचे 3 मुख्य भाग कोणते आहे? अधिवेशने, सत्र समाप्ती आणि विसर्जन. अधिवेशनामध्ये संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कुणाला आहे? राष्ट्रपतींना आहे. 2 अधिवेशनामध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त खंड पडता कामा नये. भारतात साधारणपणे किती अधिवेशन होतात? 3 वेळा अधिवेशने होतात. पावसाळी, हिवाळी आणि अर्धसंकल्पीय असे 3 अधिवेशने होतात. नंतर मग सत्र समाप्ती. अधिवेशनाचे काम संपल्यानंतर ते सत्र अधिकृतपणे बंद करणे. आणि तिसरा आहे विसर्जन. फक्त लोकसभा विसर्जित होते, राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. यामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा होतो. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? लोकशाहीत सरकारवर संसदेचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. लोकशाहीत काय? सरकारवर संसदेचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. जर सरकारने अधिवेशनच बोलावले नाही तर त्यांच्यावर कोणाचाही अंकुश राहणार नाही. म्हणून संसदेने किमान ठराविक काळानंतर भेटणे बंधनकारक असावे आणि लोकसभेचा कार्यकाळ संपल्यावर किंवा बहुमत गेल्यावर ती विसर्जित करण्याची स्पष्ट तरतूद असावी. यासाठी हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता या कलमाचे महत्त्व काय? तर सरकारचे उत्तरदायित्व. 6 महिन्यांच्या मर्यादेमुळे सरकारला संसदेला सामोरे जावेच लागते, ज्यामुळे लोकशाही जिवंत राहते. कार्यकारी नियंत्रण. राष्ट्रपतींना पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार देऊन राजकीय पेच प्रसंग सोडवण्याची सोय केली आहे. नियमितता. आता नियमितता काय? देशाच्या कायदेमंडळाचे कामकाज खंडित पडू नये हे सुनिश्चित करणे. ते ह्या कलमाचे उद्दिष्ट आहेत. उद्दिष्ट काय आहेत? सरकारचे उत्तरदायित्व. 6 महिन्यांच्या मर्यादेमुळे सरकारला संसदेला सामोरे जावेच लागते, ज्यामुळे लोकशाही जिवंत राहते. कार्यकारी नियंत्रण. राष्ट्रपतींना पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार देऊन राजकीय पेचप्रसंग सोडवण्याची सोय केली आहे. नियमितता. देशाच्या कायदेमंडळाचे कामकाज खंडित पडू नये हे सुनिश्चित करणे.
आता या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय पाहूया. उल्लंघन काय? जर 2 अधिवेशनामध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ लुटला आणि राष्ट्रपतींनी अधिवेशन बोलावले नाही, तर ते घटनेचे उल्लंघन मानले जाते. उपाय काय आहे? अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकते किंवा राष्ट्रपतींना त्यांचे घटनात्मक कर्तव्य पार पाडण्याची सूचना दिली जाऊ शकते. नंतर मग विसर्जनाचा वाद. जर पंतप्रधानांकडे बहुमत नसेल आणि त्यांनी लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला दिला, तर राष्ट्रपती तो नाकारू शकतात आणि पर्यायी सरकार स्थापनेचा प्रयत्न करू शकतात. तर या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय आहेत. आता या कलमावर आधारित काही न्यायालयीन प्रकरणं पाहूया आणि निर्णय. प्रकरण गुजरात विधानसभा निवडणूक 2002. राष्ट्रपतींचा संदर्भ काय आहे? याचा खटल्यात प्रश्न काय होता? तर काय कलम 85 मधील 6 महिन्यांची मर्यादा विधानसभा विसर्जित झाल्यावरही लागू होते का? का काय कलम 85 मधील 6 महिन्यांची मर्यादा विधानसभा विसर्जित झाल्यावरही लागू होते का? तर निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की कलम 85 मधील 6 महिन्यांची अट ही 2 सत्रांमधील आहे. जर लोकसभा किंवा विधानसभा विसर्जित झाली असेल, तर नवीन निवडणुका घेण्याबाबतचे अधिकार निवडणूक आयोगाकडे असतात. मात्र शक्य तितक्या लवकर निवडणुका होणे अपेक्षित आहे. या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने काय स्पष्ट केलं आहे? तर कलम 85 मधील 6 महिन्यांची अट ही 2 सत्रांमधील आहे. जर लोकसभा आणि विधानसभा विसर्जित झाली असेल, तर नवीन निवडणुका घेण्याबाबतचे अधिकार निवडणूक आयोगाकडे असतात. मात्र शक्य तितक्या लवकर निवडणुका होणे अपेक्षित आहे. असा निर्णय या खटल्यामध्ये दिला. आता या कलमासंबंधित असलेल्या काही संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया. अनुच्छेद 174. राज्यांच्या विधानसभांसाठी सेम अशाच तरतुदी. राज्यपालांचे अधिकार. पार्लिमेंटरी प्रॅक्टिस. संसदेच्या कामकाजाचे नियम आणि परंपरा. हे काही संबंधित या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आहेत. कोणते? अनुच्छेद 174 आणि अनुच्छेद 83. कलमाची समीक्षा कशी करता येईल? सकारात्मक बाजू काय? हे कलम सुनिश्चित करते की भारत कायदेमंडळ विहीन राहणार नाही. 6 महिन्यांची अट ही सरकारला हुकुमशहा बनवण्यापासून रोखते. काय म्हटलेलं आहे? सकारात्मक बाजू काय? हे कलम सुनिश्चित करते की भारत कायदेमंडळ विहीन राहणार नाही. 6 महिन्यांची अट ही सरकारला हुकुमशहा बनवण्यापासून रोखते. तर नकारात्मक बाजू काय? संविधानात संसदेने वर्षातून किमान किती दिवस काम करावे याची कोणतीही मर्यादा नाही. उदाहरणार्थ 100 दिवस काम अनिवार्य नाही. त्यामुळे अनेकदा अधिवेशने खूप छोटी होतात, ज्यामुळे चर्चा अपुरी राहते. असे नकारात्मक बाजू मांडता येईल. निष्कर्ष काय काढता येईल या कलमाचा? अनुच्छेद कलम 85 हे भारतीय संसदीय प्रणालीचे वेळापत्रक आहे. हे कलम सरकारला जनतेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यास भाग पाडते आणि लोकशाहीतील सत्तेचे हस्तांतरण म्हणजे विसर्जनाद्वारे शांततापूर्ण मार्गाने कसे व्हावे याची चौकट आखून देते. काय निष्कर्ष काढता येईल? अनुच्छेद 85 आर्टिकल 85 हे भारतीय संसदीय प्रणालीचे वेळापत्रक आहे. हे कलम सरकारला जनतेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यास भाग पाडते आणि लोकशाहीतील सत्तेचे हस्तांतरण विसर्जनाद्वारे शांततापूर्ण मार्गाने कसे व्हावे याची चौकट आखून देते. तर मित्रो, आज आपण भारतीय संविधानातील कलम 85 आर्टिकल 85 या कलमाच्या तरतुदी सविस्तरपणे अभ्यासलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल, त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल. तर मित्र, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.